आदित्य ठाकरेंनी फडणवीसांची भेट घेतली। निवृत्त पोलिसांना मुंबईतच घरं द्या, आदित्य ठाकरेंची फडणवीसांकडे मागणी। टोरेस कंपनीच्या घोटाळ्याबाबतही चर्चा केली। बीडच्या पाटोदा तहसील कार्यालयासमोर धनंजय मुंडे समर्थक आणि सुरेश धस समर्थकांसाठी या दोन्ही आमदारांच्या समर्थकांचा समोरासमोर ठिय्या। अहिल्यानगरमधील 1316 ग्रामपंचायती बंदमध्ये सहभागी, आरोपींना कठोरात कठोर शिक्षा मिळावी, अखिल भारतीय सरपंच महासंघाची मागणी। ओबीसी नेते लक्ष्मण हाके परभणीत न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झालेल्या दिवंगत सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांची भेट घेतली। हाकेंसह ओबीसी समाज बांधवांचीही उपस्थिती। बाबा सिद्दीकींच्या हत्येसाठी 17 लाखांचं फंडिंग महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातून, आरोपपत्रातून माहिती समोर। अनमोल बिश्नोई शुभम लोणकरसाठी कर्नाटक बँकेच्या खात्यात पैसे। मालेगावनंतर अमरावतीतही रोहिंग्या मुस्लिमांचा घोटाळा, भाजप नेते किरीट सोमय्यांचा दावा। अंजनगाव सुर्जीमध्ये 6 महिन्यात 1100 जन्मदाखले दिल्याचं तहसीलदारांनी सांगितलं, सोमय्यांचं वक्तव्य। कचऱ्यावर फेरप्रक्रिया करणाऱ्या नागपूरच्या झिग्मा कंपनीनं पालिकेच्या निधीवरती डल्ला मारल्याचा ठाकरे गटाचा आरोप। पुनर्प्रक्रिया केलेल्या कचऱ्यावरच पुन्हा प्रक्रिया केल्याचं दाखवून कोट्यवधींची फसवणूक केल्याचा आरोप। जितेंद्र आव्हाड मूर्ख माणूस, रामगिरी महाराजांचं आव्हाडांना प्रत्युत्तर। इतिहास शिकवण्याची नाही तर वाचण्याची गरज असल्याची टीका। एकनाथ शिंदेंची इच्छा नसतानाही काही गोष्टी चुकीच्या घडल्या, मंत्री गणेश नाईकांचं वक्तव्य। नवी मुंबई एमआयडीसीमध्ये सर्व्हिस रोडलगत दिलेले भूखंड घातक, त्यानंतर शिंदेंकडून कारवाईचे आदेश, नाईकांची माहिती। शिवाजी पार्क पूर्णपणे धूळमुक्त करण्यासाठी पालिकेला आयआयटीकडून अंतरिम अहवाल सादर। आयआयटी तज्ज्ञांकडून वर्षभर धूळमुक्तीचा अभ्यास, याबाबत पालिका आयुक्त पुढच्या आठवड्यात बैठक घेणार। मंत्रालयामध्ये काल आलेल्या आलिशान लॅम्बॉर्गिनीची चर्चा। जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखेंना भेटायला आलेल्यांची लॅम्बॉर्गिनीमधून एंट्री। कारच्या काचा काळ्या रंगाच्या असल्यानं कारमध्ये कोण होतं याची माहिती कळू शकली नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।